आजचा व्हिडिओ कोणासाठी आहे सांगू? समुद्र किनारा, ह्या उसळणाऱ्या मोठमोठाल्या लाटा, पायाखालून सरकणारी वाळू आणि मनात धडकी भरवणारा लाटांचा येणारा आवाज, या सगळ्या गोष्टींची ज्यांना मनापासून आवड आहे, ह्या निसर्गरम्य नयनरम्य दृश्याचं ज्यांना विलक्षण अप्रूप आहे, त्या प्रत्येकासाठी आहे दिव्या आगर बीचचा आजचा हा आपला व्हिडिओ। मोठे या ठिकाणी जितके हरवून जातात ना, तितकंच लहानग्यांना सुद्धा या समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण आहे। रेवा तन्वी भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच समुद्रावर येत आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचे खेळणे सोबत आणलेले आहेत। खूप एन्जॉय करण्याचं त्यांनी आधीपासूनच ठरवलं आहे। पाहूया आमच्यासोबतच त्यांनी किती आनंद घेतलाय, त्या घाबरल्या का, त्यांना इथे येऊन कसं वाटलं, हा सगळा अनुभव तुमच्यासोबत आज शेअर करतोय। उत्सुकता रेवा तन्वीची खूप होती की रिसॉर्टमधनं आता आपण पहिल्यांदा बाहेर काहीतरी पाहायला जात आहोत, पण समुद्राचा भयानक आवाज ऐकून शेवटी त्या घाबरल्या आणि पहिले तर पाण्यात येतच नव्हत्या। मग हळूहळू आम्ही दोघं त्यांना घेऊन पाण्यात बसलो। लाटांचं पाणी पायावरनं घेताना कसं वाटते ह्याचा अनुभव त्यांना घेऊ दिला। पहिले त्यांचे बाबा त्यांना 2-3दा पाण्यात जाऊन येऊन दाखवलं कसं वाटते। मग हळूहळू जरा त्या तिथल्या वातावरणाला रुळल्या। आणि एक वैशिष्ट्य इथलं मला नक्कीच सांगायला आवडेल की स्वच्छता आणि शुभ्र वाळू, म्हणून तर ह्याला व्हाईट सँड बीच पण म्हटलं जाते। दूरपर्यंत कुठेच कचरा दिसत नव्हता। याचं श्रेय मात्र सगळ्या पर्यटकांना आणि इथल्या व्यवस्थापनाला, कारण ह्या बीचवर कुठेही प्लास्टिकचा कचरा नाही आहे आणि त्यामुळे ह्याचा पांढरा शुभ्र जो रंग आहे ह्या बीचचा, तो प्रत्येक फोटो प्रत्येक व्हिडिओमध्ये रिफ्लेक्ट होतो आहे आणि तुम्हाला पण इथे तो पाहायला मिळेल। आधी कुठे गेली होती? खराब कपडे काही नाही होत। आई ग, इथल्या मला शंखसोबत एक टेकल्याचं छोटं पिल्लू पण मिळालं होतं ना? हो, आठवलं, व्हाईट कलरचं छोटूसं पिल्लू होतं ना ते। तू तर मस्त झोपली आहे तनु इथे समुद्रावर, आणि मी तो हातात पण उचलला होता ना। ब्रेव गर्ल आहे तू, हो ना? हा, पण तो असा विशेष करत होता पण सुटून गेला हातातून, हो ना? मला घरी न्यायचं होतं। ते इथेच राहिलं खेकड्याचं पिल्लून, तू इकडे चालली आली पुण्याला। मग आता कसं? आता मी एक फिश टँक घेईन। बरं। अगदी 20-25 मिनिटातच ह्या पांढऱ्या शुभ्र वाळूनी रेवा तन्वीला पण आकर्षित केलं आणि त्यांचं खेळणं इथे सुरू सुद्धा झालं। मजा येते? इकडे आल्यानंतर ना मुलींना एक सूचना आणि प्रेमाची परवानगी मी अशी दिली आहे की मातीत जितकं खेळायचं आहे तितकं खेळा, कारण आयुष्यात हा अनुभव परत मिळत नसतो। रेवाला तर एक छान धडा सुद्धा इथे मिळालाय, पहा तिच्यासोबत काय झालंय। तू विहीर बनवली इथे, पण आता मागूनच पाणी आलंय खूप सारं। अरे रे 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 रेवडू, मी तुला म्हणून सांगते तनुजा
कुठलीही गोष्ट करताना एक प्रयत्न फसला म्हणजे आपण हरलो असं नसते. हा साधा पण मोठा धडा रेवानी इथे घेतला आहे. तन्वी, तुला किती मजा येते? प्रचंड. माझ्याकडे पाहून सांग. खरं व्हिडिओ मी तुमच्यासोबत 10 ते 12 मिनिटाचाच शेअर करते आहे, पण जवळजवळ 3.25 तास आम्ही इथे होतो. सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा जास्त लोक नव्हते, पण आता हळूहळू जमाव वाढत आहे. पण मुलींचा उत्साह देखील त्यासोबत तितकाच वाढत आहे. आई खरं सांग, तुला पण भीती वाटत होती ना समुद्रात जायची? हो ग मन्या, तू ओळखलं होतं तिथेच. हा. पण मी तुझ्यासाठी दाखवत होती मी भिलीच नाहीये. शेवटी माणसाचा एक स्वभाव आहे. युरोपमध्ये असताना कायम मला भारताची आठवण यायची आणि आता भारतात आल्यावर तिथल्या गोष्टी आठवत आहेत. आत्ता मला आपल्या चॅनलवरचा आठवला माल्मो बीचचा व्हिडिओ. तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. रॅडिसन ब्लूवरून त्या बीचवर जाण्यासाठी आम्हाला 2 बसेस चेंज कराव्या लागणार आहे. पहिल्या बसने आम्ही आता इथे उतरलो आहोत आणि दुसऱ्या बसची वाट पाहतोय. आणि नंतर ह्या सगळ्या वातावरणात रेवा तन्वी इतक्या छान रमल्या की त्या विसरून पण गेल्या. आई बाबा कुठे आहेत, आपल्या आजूबाजूला नाही आहेत, आपण किती वेळ खेळायचं आहे ह्याचं पण त्यांना भान नाही आहे. आम्ही खेळू तुमच्यासोबत. काय आली ग? खूप साऱ्या आठवणी मनात साठवून मावळत्या दिनकराचा निरोप घेत या उधाणलेल्या सागराला वंदन करत आम्ही आता रिसॉर्टवरती परत आलो. नको, चप्पल नको घेऊ रेवा, इथेच तर जायचंय. चप्पल धुवायची आहे. आणि चल. इथे रेवाला आज अजून एक धडा मिळाला. पडली की आधीची रेवा रडायची, पण आज ती रडली नाही आणि पुढे गेली. हळू बाळा, हळू रेवा. तनू, फक्त बेबी पूल मध्ये बाबा येईपर्यंत काय. आणि आपला मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन माणसाचा एक स्वभाव आपल्यातही सुटत नाही आणि मुलांमध्ये झिरपायचंही तो राहत नाही. इतकं थकून आल्यानंतर सुद्धा रिसॉर्टचे पैसे वसूल झाले पाहिजे या उद्देशाने, या हेतूनी आणि रेवा तन्वीच्या इच्छेने तिघही जण आता परत स्विमिंग पूलकडे आलेले आहेत. इथला हा बेबी पूल आणि रेवा तन्वी यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या सगळ्यांचा एक छोटासा वेगळा व्हिडिओ मी या सोबतच आता पब्लिश करते आहे, तो पण जरूर पाहाल. मी तुला फक्त फिरवतो आता इकडे इकडे की समोर मागे फक्त. हां, आणि आता समजला एकदा. आधी आम्ही कितीदा ऐकलं असेल माहिती नाही जुळ्याचं दुखणं, पण हे आम्हाला आता पदोपदी चांगलंच जाणवते आहे. प्रत्येक गोष्ट दोघींना सारखीच करून पाहायची आहे, जमत असो, पटत असो, आवडत असो नसो तरीही. आता मात्र ह्या तिघांचा स्टॅमिना संपला आणि आम्हाला चौघांना प्रचंड भूक लागली. दिव्याआगरमध्ये ना खानावळींचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. गुगलवरती आपल्याला ते मिळतात सुद्धा. फक्त एक आहे की आधी आपल्याला फोन करून तिथे सांगावं लागते की आम्ही किती लोक येणार आहोत, त्यातले आम्ही व्हेज किती जेवणार, नॉनव्हेज किती लोक जेवणार, उकडीचे मोदक किती पाहिजे आहेत. म्हणजे त्यानुसार मग आपलं जेवण तिथे तयार असते, आपल्याला पुढे वाट पाहावी लागत नाही. कोकोहट रिसॉर्टच्या अगदी जवळ वॉकिंग डिस्टन्सवरच एक खानावळ आहे, इथली प्रसिद्ध राणे बंधू खानावळ. ती ह्या दिवशी आम्ही जेवणासाठी निवडली होती. एक गोष्ट मला अजून इथे जाणवली की घड्याळाच्या काट्याने दिव्याआगर चालत असते. 8 वाजता खानावळ सुरू होणार होती. आम्ही 15 मिनिट आधी आल्यामुळे आम्हाला या बाजूच्या दरवाजाने आत घेतलं. छान सारवलेली जागा आहे. खानावळ ह्या शब्दाला पूरक सगळ्या गोष्टी इथे आहेत. प्रसन्न स्वामी समर्थांचं स्तोत्र बॅकग्राऊंडला सुरू होतं.
हे शटरसुद्धा त्यांनी अजून इथे उघडलं नाही आहे, पण 8 वाजता इतकी गर्दी झाली की नंतर बसायला पण इथे जागा नव्हती. आणि खरंच घरगुती या शब्दाला जागणारं हे जेवण शुद्ध सात्विक अगदी चविष्ट असल्याने दिवसभराचा थकवा गेला आणि दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग सुरू झाले. रेवा तन्वीचे एवढ्याशा रूममध्ये पण खेळणं सुरू झालं. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून खूप खूप धन्यवाद. एक लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. पुढच्या आठवड्यात भेटू आमच्या श्रीवर्धनच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.